कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोन केलेले आहेत एकमेकांना. यांना मजा लागली. ते लेकरू संतोष भैया वेदना सहन करत होतं, आरडत होतं, ओरडत होता, आपटून घेत असेल स्वतःला. यांना काही माया दया आली नाही. ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही. हे आम्ही पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे. कारण ही खूप मोठी एक दहशत पसरवणारी, जातीवाद, जातीय तेढ निर्माण करणारी, दंगली घडवून आणणारी ही प्रचंड मोठी धनंजय मुंडेची टोळी. ही टोळीचा नायनाट झाला पाहिजे आणि हे मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी की याचा नायनाट करणं. माननीय न्यायालयानं आता त्याला 7 दिवसाची कोठडी पण दिली. आता SIT, CID, पोलीस बांधव कसून तपास करणार आहे. कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोन केलेले आहेत एकमेकाला फोन केलेत, व्हिडिओ दाखवलेत, यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. यांना मजा लागली. ते लेकरू संतोष भैया वेदना सहन करत होतं, आरडत होतं, ओरडत होता, आपटून घेत असेल स्वतःला. यांना काही माया दया आली नाही. यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली. हे 100% खरं आहे. आणि या खंडणीतल्या आरोपींनी सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला 100% वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत. खून करणाऱ्यांनी केले असणार आहेत. बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत. हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे. कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला अमुक आढळून नाही आलं, तमुक आढळून नाही आलं. याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग, या परळीला लागलेला डाग, ही गुंडाची धनंजय मुंडेची टोळी, त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ आली. यामुळे ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे. होऊ शकतं धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी, दहशतवादी 100% हे धनंजय मुंडे पाठक याच्यासाठीच आला होता वाटतं. देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं. त्याची माणूस किती तर जिवंत नाही राहील. हा माणूस फक्त पैसे, जात फीत काय नको याला, जनता नको, काय नको, पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला. क्रूर आहे हा, क्रूर आहे, एकदम क्रूर आहे. त्याला क्रूर नाव सुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला. कारण काय असतं, खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि खंडणीतला हा खून घडून आणणारा आहे. तो सामूहिक कटात आहे. आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण आहे, तो सरमाड, त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री आहे. त्यामुळं हा सुद्धा गुन्हेगार आहे. यांनी जर आता कोर्टापुढे जाते, आता तुम्हीच म्हणताय की तिथं लाठीचार्ज केलाय पोलिसांनी. आणखीन आपण ही ऐकलंय की त्यातला एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लागले, लाठीचार्ज करू नका, नाही तर आम्ही सहन केलं जाणार नाही. मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मगरुरी कुठपर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे पाठ त्यासाठीच आलाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हे त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला. त्याची जात नाही, ओबीसीपण नाही, कोणीच नाही, फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय. आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं. त्याला जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्या. त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब, याला थांबवा. एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळं. ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.